नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीच्या संदर्भात आपण 2 ते 3 व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. परंतु ही जी काही ई-के-वाय-सीची जी काही प्रोसेस आहे, ही ई-के-वाय-सीची प्रोसेस यामध्ये सुरू झालेली नाही. तर आता जर आपण वेबसाईटवर जर आलं, तर आपण इथे पाहू शकतात, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात. तर अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन येथे ब्लिंक करत आहे. तर आता यामध्ये ई-के-वाय-सी होते की नाही ते आपण एकदा चेक करून पाहूया. तर मी येथे क्लिक करतो. त्यानंतर वेबसाईटचा जो काही URL आहे, हा येथे चेंज झालेला आहे hubcomu.in. तर मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. तर मी इथे एका महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकतो, हा कॅप्चा इथे टाकतो. त्यानंतर आपण इथे खाली पाहू शकतात, की आधार प्रमाणीकरणासाठी संमती. मी सहमत आहे याच्यावर इथे क्लिक करतो आणि OTP पाठवा याच्यावर क्लिक करतो. तर OTP पाठवा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, अशा प्रकारचा एरर इथे दाखवला जात आहे. तर मी इथे एका दुसऱ्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक हा टाकून पाहतो. आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे. त्यानंतर मी सहमत आहे याच्यावर इथे क्लिक केलेले आहे. OTP पाठवा याच्यावर क्लिक करतो. तर येथे पण हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, तशाच प्रकारचा एरर येथे दाखवला जात आहे. वास्तविक पाहता मी यामध्ये 2 महिलांचे आधार कार्ड क्रमांक यामध्ये टाकून पाहिलेले आहे. जसे की एका महिलेला आतापर्यंत सर्व हप्ते हे मिळालेले आहेत, परंतु एका महिलेला सर्व हप्ते मिळालेले आहे, परंतु जूनचा हप्ता हा मिळालेला नाही. अशा दोन्हींचे पण मी आधार कार्ड क्रमांक इथे टाकून बघितलेले आहे. तरी पण अशा प्रकारचाच एरर इथे दाखवला जात आहे, की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. तर मित्रांनो, अजून ही पोर्टल हे पूर्णपणे अपडेट झालेले नाही. तर लवकरच हे पोर्टल हे पूर्णपणे अपडेट होईल आणि आपण यामध्ये लाभार्थ्यांची ई-के-वाय-सीची जी काही प्रक्रिया आहे, ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया यामध्ये करू शकणार आहात. तर हे होतं एक छोटंसं अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.